1997 सालात एका फटक्यात लक्षाधीश झालेल्या कितीतरी जणांना मी ओळखतो आणि 1920 सालचं वादळ पुन्हा एकदा घोंगावू लागल्याचंही मी जाणतो. लोक श्रीमंत होत असल्याचा मला आनंद होत असला तरी मी त्यांना पुन्हा पुन्हा तीच सूचना करत होतो आणि करतो. तुम्ही किती मिळवता यापेक्षा तुम्ही किती सांभाळून ठेवता आणि किती पिढ्यांपर्यंत हे महत्त्वाचं आहे. तर मला अनेक जण अनेकदा विचारतात की मी कुठून सुरुवात करू किंवा मी लवकरात लवकर श्रीमंत कसा होऊ. मी त्यांना उत्तरही देतो, पण माझ्या उत्तरामुळे ते निराश होतात. मी त्यांना एवढंच सांगतो की माझ्या श्रीमंत डॅडनं मला सांगितलं होतं, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही अर्थसाक्षर व्हायलाच हवं. आम्ही ज्या ज्या वेळी भेटायचो त्या त्यावेळी ते हीच गोष्ट परत परत सांगायचे. माझे शिक्षित डॅड वाचनावर जोर देत असत, तर श्रीमंत डॅड अर्थसाक्षरतेवर. एक लक्षात घ्या, तुम्ही जर एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारणार असाल तर तुम्हाला पाया खोलवर खणावा लागेल, त्यात भक्कम फाउंडेशन ओतावं लागेल. जर तुम्ही एखाद्या उपनगरात घर बांधणार असाल तर साधारण 6 इंचाची कॉन्क्रीट स्लॅब पुरेशी होईल. ही खूप सरळ आणि साधी गोष्ट आहे. बहुसंख्य लोक या सरळ आणि साध्या गोष्टीचा अजिबात विचार करत नाहीत. ते 6 इंचाच्या स्लॅबवर एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारण्याचा विचार करतात आणि तसा प्रयत्नही करतात. साऱ्या प्रश्नांचं मूळ आपल्या शिक्षण पद्धतीत आहे. आपली शिक्षण व्यवस्था ही शेतीयुगातली आहे. ही शिक्षण पद्धती पायाशिवाय घरं या कल्पनेवर विश्वास ठेवते. धुळीनं भरलेल्या जमिनी देखील अजून लोकप्रिय आहेत. त्यामुळे होतं काय की शिकून पदवीधर होऊन बाहेर पडणारी मुलं आर्थिक बाबतीत निरक्षर असतात. काही काळानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण कर्जात खोलवर बुडालेले आहोत. त्यामुळे झोप उडते. मुळातच संकुचित विचारसरणी असल्यामुळे या प्रश्नाचं एकच उत्तर त्यांच्यासमोर असतं, ते म्हणजे श्रीमंत होणं. मग ते 6 इंची स्लॅबवर एम्पायर स्टेट बिल्डिंग उभारण्याच्या कामाला लागतात. भराभर मजले चढवत जातात आणि एक दिवस हा पत्त्याचा डोलारा कोसळतो. मग पुन्हा एकदा निद्रानाश सुरू होतो. मी आणि माईक मोठे झालो तेव्हा आम्हाला बंगला आणि एम्पायर स्टेट हे दोन्ही पर्याय दिसू लागले, कारण आमचा पाया खूप खोलवर घेतलेला होता. त्यामध्ये फाउंडेशनही भक्कम होतं. अकाउंटिंग हा जगातला सर्वात नीरस विषय आहे. तो अतिशय गोंधळ उडवणाराही असू शकेल. पण तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल आणि ही श्रीमंत दीर्घ काळासाठी हवी असेल तर हाच विषय अतिशय महत्त्वाचा होतो. मुद्दा एवढाच आहे की हा नीरस आणि गोंधळ उडवणारा विषय तुम्ही कसा शिकता आणि मुलांना कशा पद्धतीनं शिकवता याचं उत्तर एकच: विषय सोपा करून शिकवा आणि चित्रांची मदत घ्या. श्रीमंत डॅडनं माझ्या आणि माईकचा आर्थिक पाया अतिशय भक्कम केला. त्यावेळी आम्ही लहान असल्यामुळे त्यांनी शिकवण्याची अगदी सोपी पद्धत शोधून काढली. कित्येक वर्ष ते चित्र किंवा शब्दांच्या सहाय्यानं आम्हाला या गोष्टी समजावून देत. पहिली काही वर्ष त्यांनी आम्हाला पैशांची परिभाषा, पैशांची आवक-जावक या गोष्टी साध्या चित्रातून समजावून सांगितल्या. नंतर काही वर्षांनी त्यांनी त्यात आकडे भरायला सुरुवात केली. आज माईक हा अतिशय गुंतागुंतीच्या आणि अत्याधुनिक अकाउंटिंग पद्धतीचा तज्ज्ञ आहे. त्याला अब्जावधी डॉलर्सचा कारभार सांभाळायचा असल्यामुळे ती त्याची गरजही आहे. मी इतका आधुनिक नाही, कारण माझं साम्राज्य छोटं आहे. आमच्या दोघांचा पाया मात्र तोच आहे. पुढील पानांमध्ये मी माईकच्या डॅडनं आमच्यासाठी काढलेली रेखाचित्र देतो आहे. ती खूप साधी आणि सोपी वाटली तरी याच चित्रांनी 2 लहान मुलांचा पाया भक्कम केला. त्याच आधारावर त्यांनी संपत्ती निर्माण केली, हे विसरू नका. नियम क्रमांक 1: तुम्हाला मालमत्ता व कर्ज यातला फरक कळणं आवश्यक आहे आणि मालमत्ता खरेदी करायची आहे हे समजलं पाहिजे. श्रीमंत व्हायचं असेल तर हे माहीत असायलाच हवं. हा आहे नियम क्रमांक 1. तो कदाचित तुम्हाला खूप सोपा आणि हास्यास्पदही वाटेल, पण तो किती गंभीर आणि महत्त्वाचा आहे याची बहुसंख्यांना कल्पनाच नसते. ते आर्थिक स्तरावर झगडत असतात कारण त्यांना मालमत्ता आणि कर्ज यातील फरकच कळत नाही. श्रीमंत लोक मालमत्ता मिळवतात, गरीब आणि मध्यमवर्गीय कर्ज मिळवतात आणि तीच आपली मालमत्ता असल्याचं समजतात. जेव्हा श्रीमंत डॅडनं आम्हाला हेच समजावून सांगितलं होतं तेव्हा आम्हाला वाटलं की ते गंमत करत आहेत. त्यावेळी आम्ही पौगंडावस्थेत होतो आणि श्रीमंत होण्याचं गुपित सांगण्याची वाट पाहत होतो. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं होतं. ते इतकं सोपं होतं की पचनी पडणं अवघड गेलं. आम्ही त्यावर बराच वेळ विचार केला. मालमत्ता म्हणजे काय? माईकनं विचारलं. त्याचा विचार आत्ताच करू नका, डॅड म्हणाले. आधी मी सांगितलेली गोष्ट मनात खोलवर झिरपू द्या. तुम्ही जर तो साधेपणा पूर्णपणे समजावून घेतला तर तुमचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखावं होईल.
ही कल्पना अगदी साधी असल्यामुळे चटकन लक्षात येत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मालमत्ता म्हणजे काय हे आम्हाला समजायला हवं? ते समजलं आणि आम्हाला मालमत्ता जमवली की आम्ही श्रीमंत होऊ, मी विचारलं. होय, इतकं सोपं आहे ते, त्यांनी उत्तर दिलं. हे जर इतकं सोपं आहे तर प्रत्येकजण श्रीमंत का होत नाही, मी विचारलं. श्रीमंत डॅड हसले आणि म्हणाले, कारण लोकांना मालमत्ता आणि कर्ज यातला फरकच समजत नाही. मग मी त्यांना विचारलं की मोठी माणसं इतकी मूर्ख कशी असू शकतील? हे जर इतकं सोपं आहे आणि तितकंच महत्त्वाचं आहे तर प्रत्येकालाच ते शोधून काढावंसं का नाही वाटत?